आणि क्षेत्रस्थळी राहिलो म्हणून काय झालं, मी महालक्ष्मीला प्राप्त करून राहीन असे म्हणणारे जर तुमच्यात असले तर आम्ही त्यांच्यासाठी तयार आहोत. महालक्ष्मी तत्व हे फार मोठं आहे. महालक्ष्मी तत्वाशिवाय तुम्ही माणूस स्थितीला नसते आला. आज अमिबापासून तुम्ही जे माणूस झाला ते तुम्ही ह्या महालक्ष्मी तत्वामुळे. आणि ह्या महालक्ष्मी तत्वामध्येच जी आपण उधो उधो अंबे असं म्हणतो तीच ती कुंडलिनी आहे. त्या कुंडलीने उठ उठ असं आपण म्हणतो या महालक्ष्मी तत्वात. इथेच असे गोंधळी का गातात, आणखी ठिकाणी का गातात. म्हणजे सुषुम्ना पद ज्या पथात कुंडलिनी उठते ते महालक्ष्मीचं स्थळ तुमच्याकडे असताना काय तुम्ही तिची सेवा केलेली आहे, ती आतमध्ये जागृत आहे तुमच्या, तिला जागृत करून घ्या. पुष्कळ सांगायचं आहे महालक्ष्मीबद्दल, पुष्कळ बोलायचं. आधी सूक्ष्मात उतरून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या ठिकाणी तुम्ही आलात, काय आहे. हे पृथ्वी तत्वातनं निघालेलं आहे. हे स्थळ पृथ्वी तत्वातनं निघालेलं आहे आणि त्याच्याकडे तुम्ही हात करून बघितलं तर तुम्हाला काही नाही लागलं तरी इथे जेवढे सहयोगी आहे ते फॉरेनर सुद्धा जाऊन आले. ते म्हणतात माताजी केवढं जागृत स्थळ आहे. आता तुम्हाला नाही सांगता यायचं की जागृत आहे की नाही. इथे राहूनही तुम्हाला माहित नाही जागृत आहे की नाही. मग तुमच्या पुढे मी काय बोलणार. तेव्हाही मोदी बोलत होते तर सगळे लोक उठून उठून जात होते. इतक्या कळवळीने ते बोलत होते, इतक्या मेहनतीने बोलत होते, पण लोक उठून उठून जात होते. त्यांना त्याची कदर नाही की आम्ही ह्या फार मोठ्या स्थळी जन्माला आलो, काहीतरी विशेष पुण्य घेऊन आलो असो. एवढं मोठं आमच्याजवळ काहीतरी गाठोडं संपदेचं आहे ते उघडण्यासाठी माताजी आल्या आहेत. ते घेऊन त्यात पुढे गेलं पाहिजे, त्याच्यात मेहनत केली पाहिजे, तिकडे लक्ष घालायला पाहिजे. पण तसं नाही. लक्ष कुठे आहे सध्या आपलं हे पाहिलं पाहिजे. आपलं लक्ष जे आहे ते वरपांगी तर खोल ते लक्ष गेलं पाहिजे. आणि ते जाण्यासाठीच ही आंबे उधो उधो आंबेला उचललं पाहिजे. आंबा म्हणजे कुणी नाही, दुसरी तिसरी नसून तुमची कुंडलिनी हीच आंबा आहे. ही म्हणजे संबंध सृष्टीला बनवून जी तिथे थांबलेली आदिशक्ती आहे ती आंबा म्हणजे अर्धमात्रा. आपल्याला माहिती आहे की 3.5 मात्रा ह्या संबंध ह्या महाराष्ट्रात आहे. हे त्रिकोण जे आहे महाराष्ट्राचं, हा पठार हे सर्व विश्वाच्या कुंडलिनीचं स्थान आहे. त्यातली महालक्ष्मी इथे. आता इथल्या लोकांची ही स्थिती म्हणजे आम्ही काय बोलायचं पुढे तुम्ही सांगा. ही महालक्ष्मी आणि महाकाली आपल्याला माहिती आहे कुठे. तुळजापूरला भवानी, आणखी माहूरला महासरस्वती. पण अर्धमात्रा मात्र आदिशक्ती नाशकाजवळ वणीला आहे. ते सगळे बघायला हे लोक जातात. इथे बघायला आले, तुळजापूरला जाऊन आले. पण ते जाणून की ह्या काय आहेत. संबंध विश्वाची कुंडलिनी ती, त्यातली महालक्ष्मी तुमच्याकडे, ज्याच्यातनं सर्वांचं उत्थान होणार आहे, ज्याच्यातनं कुंडलिनी चढणार आहे. म्हणजे इथल्या लोकांनी काय असायला पाहिजे हे मला तुम्ही सांगा. म्हणजे परमेश्वराची काय इच्छा आहे, तुम्हाला इथे काय घेऊन पाठवलं असेल परमेश्वराने हा विचार करून की जेव्हा वेळ येईल, जेव्हा सर्वांची अशी सामूहिक कुंडलिनी उचलायचा समय येईल त्या वेळेला विशेष त्या वेळेला कशी मंडळी इथे जन्माला घातली असेल देवानी काय विचार करून. कोणत्या पट्टीचे लोक इथे घातले असतील तेच मी शोधते कुठे गेलं ते. काहीतरी विशेष मंडळी जन्माला घातली असेलच. ती अजून हाताला लागली नसेल आम्हाला, किंवा असेलही तुमच्यात काही मंडळी त्याच्यातली बसले तर सांगायचं आहे की जाणून घ्या तुमच्यातल्या प्रत्येक मंडळीला परमेश्वराने काहीतरी विशेष देऊन पाठवलेलं आहे. तेव्हा ते जे विशेष आहे ते तुम्ही मिळवलं पाहिजे. बाकी बेकार गोष्टींमध्ये आपलं लक्ष घालून तुमचं जे इथे जन्माचं कारण आहे, जे मूळ कारण इथे जन्म होण्याचं आहे आणि इथे राहण्याचं कारण आहे त्याचं सार्थक करून घ्या. सर्व जगाला तुमच्या पुढे वाकावं लागेल ज्या दिवशी तुम्ही स्वतःची संपदा जाणून घ्या. जसं पसायदान लिहिलेलं आहे, आपण ऐकलंच असेल. त्यातले अर्थ लोकांना समजतात की नाही माहित नाही. काय ते त्यांनी वर्णन केलेलं आहे की कसे कसे लोक इथे जन्माला येतील, त्यावेळेला काय होईल. ब्रह्माचं एकत्व साधेल ते पसायदान, ते आता हे पसायदान आहे, हे घ्यायला पाहिजे. आणि ह्या लोकांचे काय, चला कल्पतरूचे आर
कल्पतरू, तुमचे कल्पतरू बनणार. आता मोदी मला म्हणाले, माताजी कमाल आहे, मी नुसता तुमचा फोटो घेऊन गेला आणि मग तिथे 2-3 हजार माणसं होते, पण तिथे जवळजवळ 80% लोक पार झाले. म्हटलं काय कमाल, तुम्ही कल्पतरू झालात, तुम्ही कल्पतरू झाला. तुम्ही कल्पना करा आणि ते पूर्ण होणार, तुम्ही इच्छा करा आणि ते पूर्ण होणार. असे तुम्ही कल्पतरूंचे आरव तयार करायला पाहिजेत. इतके दुःख्याने नाही चालायचं. आरव म्हणजे वनचे वन, बोलते पियुषांचे आर्णव, जे अमृताचे सागर आहेत असे बोलते. आता ते बोलत होते, कोणाचं लक्षही नव्हतं. त्याने वाचली गाथा, तसला प्रकार. तेव्हा स्वतःची किंमत करा, स्वतःला समजून घ्या की ह्या अशा क्षेत्रस्थळी किंवा महत्वाच्या, विश्वाच्या महत्वाच्या क्षेत्रस्थळी आम्ही जन्माला आलो, तर आम्हाला काय करावं लागेल. दंडवत घालायला सांगितलं, चालले दंडवत घालायला. अहो पण कुंडलिनीची जागृती करून तुम्ही पार का होत नाही. त्याच्यात उहापोह, त्याच्यात भांडणं, त्याच्यात वादविवाद करून कधीही कुंडलिनी चढणार नाही. काही सोपं काम नाही कुंडलिनीचं चढवणं. पहाडासारखी कुंडलिनी असते आणि विशेष करून क्षेत्रस्थळी. तेव्हा मेहरबानी करून आपल्या संपदेला ओळखून घ्यायचे, स्वतःला ओळखून घेतलं पाहिजे. मग कुंडलिनीचं जागरण फार सोपं काम आहे, फारच सोपं काम आहे. स्वतःची पहिल्यांदा इज्जत करा, स्वतःचा पहिल्यांदा आदर करा, स्वतःला समजून घ्या की आम्ही का ह्या क्षेत्रस्थळी जन्माला आलो, काहीतरी विशेष असायला पाहिजे. बरीच तरुण मंडळी आलेली आहे, ते पाहून मला आनंद वाटला. कारण तरुण मंडळी फार पटकन पार होतात आणि त्यात लागतातही. तसेच पुष्कळ वयस्कर लोक ज्यांना शहाणपण असेल ते सगळेच ह्याच्यात पडतात, पण तरुण मंडळींना पटकन हे लक्षात येतं. पण त्यांनी त्याच्यात थिल्लरपणा नाही केला पाहिजे, लागलं पाहिजे मेहनतीला. तुमचं विशेष आहे की कोणत्याही वयाला सहयोग लाभ्य होतो, पण त्यातली मेहनत करण्याची जी शक्ती आहे ती तरुणपणी असते. म्हणून त्या लोकांनी मेहनत करून अगदी त्याच्यात रमलं पाहिजे आणि जमलं पाहिजे. जर त्याच्यात जमले नाही तर तुम्हाला माहितीच आहे या देशाचाच काय पण सर्व जगाचाच नाश समोर दिसत आहे. त्या नाशाला जर तुम्हाला परतवून पाठवायचं असलं तर स्वतः समर्थ झालं पाहिजे, सम अर्थ झालं पाहिजे. आणि सम अर्थ म्हणजे तुम्ही जे आत्मा आहात त्याच आत्म्याला प्राप्त व्हा. तुम्ही आत्मा आहात, बाकी सगळं मिथ्या आहे. मन, बुद्धी, अहंकार आदी ह्या उपाधी आहेत. तुम्ही फक्त आत्मा आहेत आणि आत्माला प्राप्त झाल्याबरोबर तुमच्या हाताला ह्या चैतन्य लागेल. हे चैतन्य म्हणजे तिन्ही शक्तींचा समन्वय. एक शक्ती नाही, प्राणशक्ती, इच्छाशक्ती आणि धारणा शक्ती म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तिन्ही शक्त्यांचं समन्वय झालेला अशी ही जी चैतन्य लहरी आहेत त्या मिळवून तुम्ही सुद्धा दुसऱ्यांचं भलं करू शकता आणि स्वतःला एका नवीन वातावरणात परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश घेऊ शकता. हे सर्वांचं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून आमची रात्रंदिवस धडपड चाललेली आहे. त्यात पैसे घेणे वगैरे ह्या गोष्टींचा काही प्रकार नाही. अर्थात पोटभरू लोकांना मी राग येणारच. ते मग देवाच्या नावाने घेत असतील किंवा ते कोणाला बरे करण्याच्या नावाने घेत असतील किंवा काही असेल, त्या लोकांना हे समजत नाही की माताजी एक पैसा न घेताना लोकांना बरं कसं करतात. आम्ही करतो, आमची मर्जी. ज्याला करायचं त्याला करू, नाही करायचं त्याला नाही करू. तुम्ही कोण आम्हाला म्हणणार का बरं करता आणि मला आव्हान दिलं की तुम्हाला आम्ही पैसे देऊ जर तुम्ही एकाला बरं केलं. आम्ही कशाला आव्हान तुमचं घालता आलो. आमची मर्जी, आम्हाला करायचं असेल तर करू, नाही तर नाही. कारण आम्ही काय तुमच्यासारख्या पाट्या लावून कुणाला बरं करत नाही. आमच्या मर्जीवर जर आलं तर आम्ही बरं करू लोकांना आणि करतोच आहोत आणि करू. त्यात तुमच्या पोटावरती का पाय यावा. जगामध्ये पुष्कळ आजारी लोक आहेत का आम्ही सगळ्यांना बरं करत नाही. फक्त ज्याच्यात पुण्य संचय असतात त्यालाच बरं करतो. हिटलरला उद्या आम्ही काय बरं करणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या पाट्या लावा, त्याला पाठवू तुमच्या हॉस्पिटलला तर डॉक्टरांच्याकडे, त्यांच्याकडनं पैसे उकळा आणखी त्यांना बरं करा. फक्त जे साधू संत आहेत, जे धार्मिक आहेत, मग ते गरीब असोत कसेही असो, आम्हाला ते प्रिय आहेत, त्यांना आम्ही बरे करणार. तुम्ही मात्र त्याची चिंता करू नये. कोणत्याही श्रीमंत माणसाला आम्ही बरं करत नाही. श्रीमंत लोक म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात जातच नाही.
एक दोघांना बरं केलं तर मला डोकं दुखी झाली नसती. एक दोघांना कुठून ते मला चिकटले आणि त्यांना बरं केलं तर ते आणखीन 10 श्रीमंत घेऊन आले. अरे म्हटलं बाबा तुमच्यासाठी डॉक्टर, मला क्षमा करा, मला वेळ नाही, पळत असते त्यांच्यापासून, पण तरी माझ्या डोक्याला चिकटले. गरिबांसाठी मला वेळ आहे. अशा खोट्या लोकांसाठी एवढं सांगायचं आहे की स्वतः ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही त्याबद्दल उगीच उहापोह करण्यात काही अर्थ नाही आहे. ज्या लोकांना असं वाटतं की सहयोगामध्ये काहीतरी आम्हाला लाभ होईल त्या लोकांनी सहयोगात या. कोणावर जबरदस्ती नाही, कोणावरही जबरदस्ती नाही करते. परमेश्वराला मिळवणं